14 वर्ष म्हणजे विकासक हा पोलिसांना हाताशी धरून जो माझ्या प्रकल्पाला विरोध करेल तुम्हाला देखील मी तुमची गय करणार नाही, एवढी दहशत चालते। मग शासन म्हणून आपण काय करणार? हा देखील विषय गंभीर आहे। या बाबतीत देखील आपण एक बैठक घेऊन याच्यामध्ये आपण खात्री करून घेऊ। कोणी बिल्डर असू द्या, एक अल्पवयीन त्यामध्ये व्यक्ती होते अजिंक्य अनिल तोंडवळकर, तेव्हा अल्पवयीन होते, आता त्यांना साधा पासपोर्टच मिळत नाही। त्यांचे पालक हे वारंवार डोंगरी पोलीस स्टेशनमध्ये जातात, तिकडे पीआय आमरे म्हणून आहेत, त्यांना सांगतात उडवाउडवीची उत्तरं मिळतात। गुन्ह्या नोंदच्या संदर्भामध्ये आपण जो मुद्दा उपस्थित केलाय, जर नॉन कॉग्निजेबल गुन्हे असतील तर त्याच्यामध्ये मी ताबडतोब संबंधित अधिकाऱ्यांना सांगतो। ज्या लोकांच्या नावावर घरं होती त्यांना रेंट मिळतायत हे खरे, पण मी म्हणालो तसं यांना बेघर करण्यात आलं 2010-2011 साली। त्यामध्ये जर जो घर मालक होता तो जर वारला तर त्यानंतर त्याच्या वारसा हक्काने ज्याच्या नावावर घर जायला पाहिजे होतं ते अजूनही ट्रान्सफर न झाल्यामुळे त्यांची रेंट ही बंद आहे, 10-10, 15-15 वर्ष दिली जात नाही। आणि SRA मध्ये या अभय योजनेचा प्रचंड मोठा घोटाळा आहे। मी वेगळा तारांकित प्रश्न त्याकरता सुद्धा टाकलाय, मान्यच करत नाहीत। म्हणजे हे मंत्र्यांपर्यंत जात पण नसेल, खालचे अधिकारी अभय योजनेत मान्यच करत नाहीत। जोपर्यंत पैसे घेत नाहीत तोपर्यंत मान्य करत नाहीत, पैसे घेतल्यावर दुसऱ्या दिवशी तुम्ही मान्य। दुसरा प्रश्न माझा असा आहे की आपण जो बार चार्ट संदर्भात जे आपण म्हणालात, हा बार चार्ट जरा नवीन प्रकल्प असता तर हे बार चार्ट वगैरे आम्ही मान्य करायला मंत्री महोदय तयार होत, पण 19 वर्षानंतर जर केवळ 30% करत असेल तर 5 वर्षाचा 70% कसं पूर्ण करणार? हे तुम्हाला आणि मला दोघांच्या मनामध्ये प्रश्न आलाच पाहिजे। त्यामुळे केवळ मॉनिटरिंग करून चालणार नाही। माझी विनंती आहे की एक उच्चस्तरीय समिती आपण केवळ या या विषयावर नेमावी, त्यांची एक व्हिजिट त्या भागात नेमावी। 70% ते कसे बांधतील 5 वर्षामध्ये? कागदावर बांधणं सोपं आहे, ऍक्च्युअल जर त्यांच्याकडे पैसे असते, त्यांच्याकडे कॅपॅबिलिटी असती तर त्यांनी 19 वर्षात बांधली असती। तर या बार चार्टवर आमचा तरी विश्वास नाही। त्याच्यावर आपलं काय काही दंड आपण आकारणार का, तो देखील प्रश्न आहे। तिसरा माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की यांच्या विरोधात हा विषय जरी गृह विभागाशी संबंधित असेल तरी उपमुख्यमंत्री आहेत म्हणून मी सांगतो, याच प्रकल्पाला विरोध करताना 2011 साली 17 लोकांवर गुन्ह्यांची नोंद झालेली आहे। त्या गुन्ह्यांची नोंद झाल्यानंतर चार्जशीटच दाखल नाही केली, त्या लोकांना नाहक त्रास देण्यात येत आहे, अगदी किरकोळ गुन्हे। आता तर 14 वर्ष झाली तरी देखील त्यांची कोर्टामध्ये केसच चालत नाही। एक अल्पवयीन त्यामध्ये व्यक्ती होते अजिंक्य अनिल तोंडवळकर, तेव्हा अल्पवयीन होते, आता त्यांना साधा पासपोर्टच मिळत नाही। त्यांचे पालक हे वारंवार डोंगरी पोलीस स्टेशनमध्ये जातात, तिकडे पीआय आमरे म्हणून आहेत, त्यांना सांगतात उडवाउडवीची उत्तरं मिळतात। 14 वर्ष म्हणजे विकासक हा पोलिसांना हाताशी धरून जो माझ्या प्रकल्पाला विरोध करेल तुम्हाला देखील मी तुमची गय करणार नाही, एवढी दहशत चालते। मग शासन म्हणून आपण काय करणार? हे देखील मला आपल्याकडनं उत्तर अपेक्षित आहे। आणि शेवटचा माझा प्रश्न, याच 3K मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटची 42 एकर जमीन आहे। सेंट्रल गव्हर्नमेंटची केवळ या 3K संदर्भात नाही तर मुंबईमध्ये जिथे जिथे जमीन आहे तिकडे तिकडे पुनर्विकास होऊ शकत नाही। आपल्या या शासनाचं नक्की धोरण काय? जिथे जिथे डिफेन्सची जमीन आहे, रेल्वेची जमीन आहे, कस्टमची जमीन आहे, तिकडे आपण SRAचे प्रोजेक्ट कसे राबवणार? या संदर्भात आपण काही पॉलिसी केली आहे का? आपण काही केंद्र सरकारशी बोललोय का? असे माझे 4 स्पेसिफिक प्रश्न आहेत। महोदय, सन्मान्य सदस्य वरुण सरदेसाई यांनी गोळीबार हारपूर्व विकासक शिवालिक यांच्या रखडलेल्या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये लक्षवेधी मांडलेली आहे। या बाबतीमध्ये मंत्री शंभूराज देसाई यांनी सविस्तर उत्तर दिलेलं आहे, पण तरी सुद्धा या ठिकाणी 2-3 मुद्दे जे आहेत, पात्र झोपडीधारकांच्या वारसांनी जे वारसाबाबतचे प्रमाणपत्र आणि भाड्याचा एक मुद्दा उपस्थित केलेला आहे, मृतांचा आणि झोपडी खरेदी विक्री बाबत अभय योजनेच्या बाबतीत एक विषय होता। आपण त्याला मला वाटतं 3 महिने मुदतवाढ आता दिलेली आहे आणखी नाही। मग त्याच्यावर संबंधित लोकांना बोलवू, आपण एक बैठक घेऊ आणि या बैठकीमध्ये हा जो विकासक आहे हा विकासक बार चार्ट प्रमाणे काम करू शकेल की नाही याची एक खातरजमा करून घेऊ आपण। आणि खातरजमा करून घेऊ आणि समजा तो बार चार्ट प्रमाणे काम त्याची प्रगती नसेल तर त्याच्यामध्ये दंडाची प्रोव्हिजन असेल तर त्याच्यामध्ये दंडात्मक कारवाई देखील आपण करू शकतो का, या बाबतीत देखील आपण विचार करू। ते आता यांनी काही घर बांधून झालेला आहे आणि कोर्टामध्ये हे मॅटर असल्यामुळे कोर्टात ॲफिडेव्हिट दिल्यामुळे त्यांनी त्याचा बार चार्ट दिलेला आहे, बाबा या प्रमाणे आम्ही घरं बांधून देऊ। आता त्यामुळे आपण याची एक बैठक घेऊ
या बैठकीमध्ये आपण खात्री आपल्याला जर पटली की बाबा हे घरं बांधू शकतो किंवा हा एवढी 5281 घरं बांधू शकत नाही, तर आपण त्याप्रमाणे जर त्याच्या बारचार्टप्रमाणे त्यांनी काम केलं नाही तर त्याच्या दंडात्मक कारवाई पण करू शकतो आणि पुढची देखील प्रक्रिया जी आहे कारवाईची ती देखील आपल्याला करू शकतो. कारण शेवटी आपल्याला जी लोक तिथून बाहेर गेलेली आहेत ही लोक महत्वाची आहेत, त्यांना पुन्हा एकदा त्या ठिकाणी आणणं हे सरकारचं धोरण आहे. कारण मी मगाशी म्हटलं अगोदर की जेवढे रखडलेले प्रकल्प आहेत, सोडून गेलेले बिल्डर, ते बाकी सगळे जे असेच हवालदिल झालेत, कोण गेला बदलापूर, नाला सोपारा, या सगळ्यांना न्याय द्यायचा असेल तर या प्रकल्पांना चालना देण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून आम्ही फक्त प्रायव्हेट डेव्हलपरवर अवलंबून न राहता म्हाडा SRA बरोबर सिडकोला पण घेतलं, MMRDAला घेतलं, BMC हद्दीतले BMC घेतलं, MIDCला देखील घेतलं, महाप्रीतला घेतलं, या सर्व संस्थांना एकत्र करून रखडलेले प्रकल्प टेकओव्हर करणे आणि ते मार्गी लावणे, त्यांना भाडं देणं, या सगळ्या प्रक्रियेला आपण चालना दिलेली आहे. त्यामुळे हा देखील विषय गंभीर आहे. या बाबतीत देखील आपण एक बैठक घेऊन याच्यामध्ये आपण खात्री करून घेऊ. कोणी बिल्डर असू द्या, कोणाचाही असू द्या, त्याच्यामध्ये आपल्याला सर्वसामान्य माणूस जो रहिवासी आहे तो महत्वाचा आहे आणि त्याला केंद्रबिंदू मानून आपण निर्णय घेऊ. त्याचबरोबर गुन्ह्या नोंदच्या संदर्भामध्ये आपण जो मुद्दा उपस्थित केला आहे, जर नॉन कॉग्निजेबल गुन्हे असतील तर त्याच्यामध्ये मी ताबडतोब संबंधित अधिकाऱ्यांना सांगतो, तपासून घेऊ आणि ते पुढची प्रक्रिया करू आपण काढण्याची. चला पुढे लक्षवेधी 6. चला आता पुढे त्याला समाधानकारक इतकं सविस्तर उत्तर दिलं आता आपल्याला. चला पुढे लक्षवेधी 6. एकनाथ शिंदे आमच्या सोबत असताना भाजपचा अजेंडा राबवायचे, ते पळून गेले ते बरे झाले, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. तर एकनाथ शिंदे यांना आणि 4 गद्दारांना सोन्याचे दिवस आलेले आहेत, आज ते शिवसेनेमुळे आलेले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. दरम्यान संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की आमदारकी खासदारकीच्या माध्यमातून जी संपत्ती जमा केली आहे ही सगळी बाळासाहेब ठाकरे आणि मान्य उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद आहेत आणि त्यांचे सोन्याचे जे चमचे जे आहेत ते अजय अक्षर यांच्या ताब्यात असून अजय अक्षर दुबईला पाहिलेले आहेत. संजय राऊत म्हणाले की भाजपची बी टीम फक्त काँग्रेसमध्ये नाही, इतर पक्षात राहून जे लोक भाजपसाठी काम करतात ते लोक नमक हराम आहेत. आमच्या सोबत एकनाथ शिंदे होते आणि 2 वर्ष भाजपचा अजेंडा राबवत होते. शिंदे पळून गेले ते बरे झाले, आम्ही मोकळे झालो. आपल्या देशात काही लोक असे आहेत जे दुसऱ्या देशासाठी काम करतात, जसे संघाचे प्रदीप कुरुलकर DRDO मध्ये बसून ते पाकिस्तानसाठी काम करत होते. संजय राऊत म्हणाले की लाडक्या बहिणीचा वारंवार फसवणूक होत आहे. 1500 रुपये देऊन मते विकत घेतली आणि आश्वासन दिले की 2100 रुपये देऊ. आता बहिणीने मते दिली आणि सरकारकडे पैसे नाहीत. वृद्ध कलाकारांचे मानधन थकवले. हे काय सरकारच्या खिशातले पैसे नाही, जे जनतेतल्या करातले पैसे आहेत. तुम्ही त्याचे राजकारण केले. अर्थात राज्यात जनता ही उघड्या डोळ्याने पाहत आहे. जोपर्यंत जनता बंड करत नाही तोपर्यंत ही जनतेची फसवणूक सुरूच राहील. संजय राऊत म्हणाले की शिवसेनेची सत्ता असताना महापालिकेची अर्थव्यवस्था सक्षम आणि मजबूत होती. 90,000 कोटीच्या ठेवी सुरक्षा म्हणून उद्धव ठाकरे यांनी ठेवल्या होत्या. 3 वर्षापासून निवडणूक नाही, प्रशासकीय कारभार नाही. या 90,000 कोटीच्या ठेवीवर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे पासून पंतप्रधान मोदींचाही डोळा आहे. हा जनतेच्या कराचा पैसा आहे. हा पैसा मुंबईचाच नव्हे तर राज्य सुरक्षेसाठी ठेवलेला पैसा होता. त्या ठेवी मोडून कारभार करत असाल तर याचा अर्थ तुमचे आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडलेले आहे आणि मुंबईची अवस्था बकाल आणि बिकट झालेली आहे.